योना देवाचा संदेष्टा होता. देवाने त्याला निनिवे या पापी शहरात जाऊन लोकांना पश्चाताप करण्याचा संदेश द्यायला सांगितले. पण योना देवाच्या आज्ञेपासून पळून गेला आणि जहाजाने दुसऱ्या दिशेने निघाला. समुद्रात मोठे वादळ आले. नाविकांना कळले की हे वादळ योनामुळे आले आहे. शेवटी त्यांनी योनाला समुद्रात टाकले आणि एक मोठी मासळी देवाने पाठवलेले त्याला गिरून टाकते. 3 दिवस आणि 3 रात्री योना त्या मासळीच्या पोटात राहतो. तो देवाकडे प्रार्थना करतो आणि आपल्या चुकीची कबुली देतो. देव त्याला वाचवतो. मासळी त्याला किनाऱ्यावर सोडते. यानंतर योना निनेवे शहरात जातो आणि देवाचा संदेश देतो. पश्चाताप करा. आश्चर्य म्हणजे त्या शहरातील लोक आणि राजा खरोखर पश्चाताप करतात. देव त्यांना शिक्षा देत नाही. पण योना नाराज होतो कारण देवाने त्यांना माफ केले. तेव्हा देव योनाला शिकवतो, जसा तुला एका झाडाची काळजी वाटली तसा मला हजारो लोकांची काळजी आहे. देव दयाळू आहे आणि प्रत्येकाला संधी देतो. देवाची दया मोठी आहे. आपण चुका केल्या तरी खरा पश्चाताप केला तर देव आपल्याला माफ करतो.